श्री स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार। तर संकष्टीच्या दिवशी ना उंबरठ्याला हळदीचं लेपन करून सुंदर अशी रांगोळी काढलेली जास्वंदीच्या फुलांची। त्यानंतर देवघर क्लीन करून घेतलं, बाळकृष्ण बाप्पाला मस्त वस्त्र वगैरे घातले आणि पूजा करून घेतली। तितक्यात त्याला श्रीयाल आलेला मला इथे मदत करायला कामामध्ये, तर त्याला थोडंसं खेळवलं आणि मग तो असल्यावर काय करायलाच नको। त्यानंतर सगळं आवरून दुपारी हा हार बनवलेला तर तो तुमच्याबरोबर शेअर केलेला अगोदर, आणि त्यानंतर ही वेणी सुद्धा बनवली। त्यानंतर संध्याकाळी छान असं मस्तपैकी सगळं देवघर क्लीन वगैरे करून घेतलं आणि आता ना मस्तपैकी सगळं फुलं वगैरे हाताने हार तुमच्याबरोबर शेअर केलेला तो सुद्धा घालते समजा। तर इथे हार स्वच्छ धुवून मी घेतलेला आहे। हार, फुलं, वेण्या जे काही मी देवाला वाहते ना ते स्वच्छ पाण्यामध्ये धुते, निथळवते आणि मग वाहते। वेणी घातली, छान वाटत होती। त्यानंतर हार, हा तुळशी हार बनवलेला सगळ्यांना आवडला, त्यासाठी मनापासून धन्यवाद। आणि स्वामींना घातल्यावर मस्त दिसत होतं। त्यानंतर जी काही फुलं पानं आहेत ते आवडीने अशा प्रकारे देवाला वाहते, मस्तच वाटत होतं। आज संकष्टीचा दिवस होता, ह्यांचा उपवास असतो, माझा उपवास असतो। सकाळी ना फुलं होती पण हार नव्हता बनवलेला आणि श्रीयाल सुद्धा त्रास देत होता, तुम्ही बघितलं। त्यामुळे मग संध्याकाळी सगळी फुलं स्वच्छ धुवून देवाला वाहिली, अगदी सुंदर दिसत होतं सगळं। आणि शेअर सुद्धा केलं तुमच्याबरोबर। ह्याचा ना मोठा व्लॉग मी डिटेलमध्ये शेअर केलेला आहे यूट्यूब चॅनलवर, लिंक बायोमध्ये आहे। चॅनलचं नाव आहे क्रिएटिव्ह सुवर्ण 24 आणि क्रिएटिव्हचा सी आहे ना तो नाही टाकले तर के टाकले, मी जरूर चेक करा। त्यानंतर बनवायला घेतलं, आज तळणीचे मोदक बनवलेले, त्याची रेसिपी यूट्यूब चॅनलवर फुल शेअर केलेली आहे, जाऊन बघा। छान असं ना पीठसुद्धा मळून घेतलेलं आणि कोणतं कोणतं पीठ घेतले ते त्याच्याचमध्ये दिसेल तुम्हाला। आणि मग अशा पुऱ्या करून घेतल्या मस्तपैकी पिठाच्या, आणि मग त्या छान आपल्या नॉर्मल मोदक करतो ना तसंच पिठाचा जो आपण उकडीचा करतो तसंच सेम करून। आणि ह्या तळणीच्या मोदकचं एक सांगेल का, ह्याच्या तुम्ही ज्या कळ्या आहेत ना त्या कशाही केल्या ना तरी व्यवस्थित तळलं ना का ते छानच फुलतात आणि मोदकचा आकार छानच दिसतो। तर अशा प्रकारे हा मोदक तयार करून घेतला आणि बारीक गॅसवर मी तेल गरम करत ठेवलेलं, त्याच्यामध्ये मस्तपैकी तळून घेतलं। तळताना एक लक्षात ठेवायचं का ना जी आपण कळ्या केलेल्या आहेत ना ते जास्त वेळ तळायचं। त्यानंतर एक करंजी करायची होती, ती सुद्धा करून घेतली। आणि मग जे राहिलेला पीठ आहे ना त्याचं मी नंतर भरपूर साऱ्या करंज्या करून घेतल्या, कारण का तळणीचे मोदक असल्यावर आमच्याकडे 2 ते 3 नारळांचे मोदक होतात। त्यानंतर मोदकांचा ताट भरला, त्याच्यामध्ये 21 मोदक आणि एक करंजी आणि एक वाटीमधला जो मोदक आहे तो उंदीर मामासाठी। तर पंचोपचार गणोबापाची पूजा केली, नैवेद्य दाखवला, आरती केली आणि आरती श्रीयालला पण करायची असते। अशा प्रकारे आजचा दिवस होता सुंदर संकष्टीचा। तुम्हाला कसा वाटला हे सांगा कमेंट्समध्ये। चला भेटूया छानशा नेक्स्ट ब्लॉगमध्ये। आता बाय।